शुभारंभ करतोय। आदरणीय सन्माननीय रमेशजी रावते सरांचं शुभागमन आमच्या मुख्य व्हीआयपी डायसवर झालेलं आहे। त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय। समवेत आदरणीय काठे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। STMPL चं जे सुरेल गीत आपण पाहतोय ती काव्य रचना काठे सरांनी केलेली आहे। एक सुजाण आणि प्रतिभा संपन्न असं व्यक्तिमत्व आहे काठे सर, आपलं देखील मनापासून स्वागत या मुख्य व्हीआयपी डायसवर। आदरणीय योगेशजी पाटील आज सहकुटुंब सहपरिवार आलेले आहेत। त्यांच्या अर्धांगिनीचं देखील आम्ही मनापासून ताई आपलं स्वागत, आपण आला त्या स्पर्धेमध्ये मुख्य व्हीआयपी डायसवर। आणि समवेत चिमुकला देखील आज अगदी सहकुटुंब आणि सहपरिवार योगेशजी पाटील इंबूर गावातून बिलॉंग करणारे हे सुंदर व्यक्तिमत्व, मनापासून स्वागत। एलिमिनेटरला सुरुवात झालाय, खूप छान पद्धतीने हा फटका सजवला गेलाय। आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते, पराग धानवा ब्रँड ऑफ मासवण आणि त्याच्या साथीने ऋषी पराड ब्रँड ऑफ भोपोली विक्रमगड तालुक्यातून बिलॉंग करणारा एक हरं हुंडरी अष्टपैलू म्हणून त्याची ओळख आपल्याला गेली कित्येक वर्ष पाहायला मिळते। यंदाचा STMPLचा हंगाम त्याने गाजविलाय। 12 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च करून 4 विकेट्स हे त्याचं विस्मयकारक प्रदर्शन राहिलेलं आहे। या नव्या हंगामामध्ये अजित पाणेरा ब्रँड ऑफ साखरे षटकातील पुढील बॉल घेऊन पंच दर्शवत आहेत। अक्षय नाईक ब्रँड ऑफ दांडी यांचा इशारा आहे वाईड बॉल। अत्यंत महत्वाची अशी लढत, डू ऑर डाय आहे, करो या मरो। स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर जिंकावंच लागेल। अजितचा पुढील बॉल, स्वीपर कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका, मागील 2 महिन्यांची अफाट मेहनत जी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। संपूर्ण STMPLच्या कार्यकारिणीची आदिवासी समाजातील खेळाडू घडावेत, पुढे यावेत, त्यांनी गगनभरारी गरुड झेप घ्यावी हे प्रयोजन डोळ्यांसमोर ठेवून या स्पर्धेचं नियोजन केलंय। खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, ऑफ ड्राईव्ह सजवला गेलाय, कार्पेटला रोल करत चेंडू निघून येतोय वाईडिश लॉंग परिकक्षामध्ये। खूप सुंदर पद्धतीने चेंडूला रोखण्यामध्ये सुयश प्राप्त करतायत स्वतः लोकेश बसवत संघ मालक यांना आपण इन ऍक्शन मध्ये विद्यमान पाहतोय। धावांची टोटल आहे फलकावरती 5 या अंकावर। पराग धानवा ब्रँड ऑफ मासवण ऑन स्ट्राइक, वाईड ऑफ दी अपस्टंप चेंडूला हाताळलं होतं। सुंदर क्षेत्ररक्षण अनुभवायला मिळालं। पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावर, खूपच महत्वाचा सामना आहे। आदरणीय किरणजी बसवत आणि लोकेशजी बसवत संघ मालकाच्या भूमिकेमध्ये प्रत्येक वर्षी STMPL मध्ये त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो। लॉफ्टेड स्ट्रोक आहे, चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि खूप चांगलं जज केलं मिड विकेट परिकक्षामध्ये। अतिशय दर्जेदार हा झेल परिपूर्ण करण्यात आलेला आहे आकाशच्या माध्यमातून। गुड कॅच ऑफ क्वालिटी, पहिला झटका लागलेला आहे। फलंदाजी करणाऱ्या आई गावदेवी शिलशेत या संघाला धावांची टोटल आहे फलकावर ॲक्युरेट 6 या अंकावर। चांगली सुरुवात झालेली आहे 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी या संघाची आणि ते आवश्यक देखील आहे। समोरचा संघ तगडा आहे, मातब्बर आहे, बलाढ्य आहे, खूप चांगली कामगिरी करून ते आलेले आहेत। आदरणीय विलासजी घाटाळे यांच्या माध्यमातून या संघाची उभारणी आपल्याला पाहायला मिळते। अगदी सकाळच्या सत्रापासून आपण पाहू शकाल
केव शिलशेतचे विद्यमान उपसरपंच महोदय अर्थातच कुणालजी पाटील आपल्या संघाला सपोर्ट करण्याकरिता दाखल झालेले आहेत. त्यांच्या साथीने जितेंद्र पवार कोटे यांना आपण पाहू शकाल. अगदी मॉर्निंग सेशन मध्ये पूर्णपणे बॅकअप मोठा आहे आणि पाठराखण समर्थन क्रिकेटच्या विश्वामध्ये फार आवश्यक गोष्ट असते. ती मोठ्या प्रमाणावरती आपण अनुभवू शकतात. स्वतः विलास घाटाळ संघ मालक सद्यस्थितीमध्ये डगआउट मधून खेळाडूंना चार्ज करतायत. नवीन फलंदाज येत आहेत मैदानामध्ये. मिस्टर अस्मित सुतार, ब्रँड ऑफ वसरोळी, खूप मोठं नाव आहे, परंतु अस्मितसाठी यंदाचा हंगाम फार थंडा राहिलाय. या फायनल डे मध्ये अस्मित काहीतरी चमक दाखवेल का, जो त्याचा लौकिक आहे. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये बॅड पॅच येत असतो, परंतु अस्मित खचून जाऊच नका. फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट, हे वाक्य तुम्हाला माइंड मध्ये फिट करावं लागेल. पहिलं षटक चांगलं राहिलं. नरमताचा वापर, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका. क्षेत्ररक्षण चांगलं आहे, परंतु तत्पूर्वी 2 धावा पळून परिपूर्ण करत आहेत फलंदाज. षटक क्रमांक 2 मध्ये उगम जाधव. प्रशांतजी, आपण जो उद्देश डोळ्यांसमोर ठेवला होता की काही नवीन खेळाडू घडले पाहिजेत, त्यामध्ये उगम जाधव याने खूप चांगली छाप सोडली यंदाच्या वर्षामध्ये. प्रथम भगतला आपण पाहू शकला, खूप सुंदर पद्धतीने त्याचं प्रदर्शन. भावेश भुयाळला आपण पाहिलं. ऋतिक रावते या नवोदित खेळाडूंनी STMPLचा हा 9वा हंगाम गाजवून दाखवला. ही नवीन पिढी घडणं गरजेचं आहे आणि ह्या प्रयोजनाला कुठेतरी दिशा प्राप्त होत आहे. मैदानी खेळांचं महत्व अगणित आहे. तुम्ही मैदानी खेळ जेव्हा खेळता तुमचा फिटनेस वाढत असतो. यश पचवण्याची, अपयश पचवण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होते. भरपूर काही गोष्टी आहेत. रक्ताभिसरण सुरळीत होणं, श्वसन संस्थेमधील बदल आणि जो सामाजिक भयगंड असतो तो देखील दूर होत असतो. या सर्व गोष्टी आपल्याला क्रिकेटच्या माध्यमातून, मैदानी खेळांच्या माध्यमातून मिळत असतात. मोबाईल पासून थोडं दूर होणं गरजेचं आहे आणि या सर्व गोष्टी नवीन पिढीला घडवण्याकरिता अत्यावश्यक आहेत. उगम जाधव षटकातील पुढील बॉल घेऊन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे शॉर्ट रनअपच्या माध्यमातून. लाऊड अपील होतं, पंच अक्षय नाईक तितकेसे इंटरेस्टेड नाही आहेत. सुंदर पंचांची भूमिका राहिलेली आहे. धावांची टोटल आहे फलकावर आतापर्यंत ॲक्युरेट आपण पाहू शकता. एकावर 0, 10 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. गजाननजी हिरेकर, वन ऑफ द बेस्ट अंपायर यांना आपण पाहू शकाल. अक्षय नाईक, ब्रँड ऑफ दांडी, त्यांच्या साथीने विरलजी नायर. मागील कित्येक हंगाम विरल नायर यांनी यशस्वीरित्या संपन्न केलेले आहेत. STMPLच्या संपूर्ण कमिटीचा सार्थ विश्वास म्हणजेच विरल नायर सर. कव्हर ड्राईव्ह खेळलेला आहेत. सौरव गांगुली कॉपी बुक स्टाईलचा फटका. वाईडिश लॉंगअपचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला उचलणार आणि फेकणार तत्पूर्वी धावसंख्येचा आलेख मात्र थोडासा उंचावला जातोय. खूप सुंदर पद्धतीने संघाला लीड करावं लागेल. अविनाश पवार यांना आपला अनुभव वापरावा लागेल या मॅच मध्ये. लीडरच्या भूमिकेमध्ये आहेत. क्रिकेटमध्ये फक्त टॅलेंट असून चालत नाही, अनुभवाची देखील आवश्यकता लागते आणि तो अनुभव आज मात्र पूर्णपणे 50पणाला लावावा लागेल. उगमचा पुढील बॉल, पुलचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने, विरुद्ध दिशेने धावत असताना जेल टिपणं महाग कठीण आहे. खूप चांगला बॅकअप प्रोव्हाइड केला जातोय अजित पाणेरायच्या माध्यमातून. ब्रँड ऑफ साखरे एक चांगला अष्टपैलू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ. विद्यमान स्थितीमध्ये आमच्या मुख्य VIP डायसवर कैलासजी कोलेकर, सलग 5 ही दिवस त्यांची हजेरी उल्लेखनीय. प्रशांत शिवराम गोवारे त्यांचे परम मित्र आणि त्यांचं कौतुक तोंड भरून केलं होतं पहिल्या दिवसामध्ये आणि या स्पर्धेवरती असलेलं प्रेम ते दर्शवत आलेले आहेत. अगदीच या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला पहिल्या सीटवरती विराजमान आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. या STMPLचा पाया रचणारे महानायक म्हणून त्यांची ओळख राहिलाय. पाया फार महत्वाचा असतो. पाया भक्कम असेल तरच घर चांगलं उभं राहतं आणि आता कळस रचण्याकरिता प्रशांत शिवराम गोवारी मागील भरपूर वर्षांमध्ये ते सक्रिय आहेत. धावांची टोटल जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवर ते ॲक्युरेट 16 या अंकावर. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. त्यांच्या साथीने आपण पाहू शकाल काठे सर काव्य रचना करण्यामध्ये माहिर, जे STMPL वरील सुरेख आणि सुंदर गीत आपण थोड्या वेळामध्ये ऐकणार देखील आहोत. ते काठे सरांनी लिहिलेलं आहे आणि मी काठे सरांना जरूर सांगेन की आपल्या काव्य रचनेला मानाचा त्रिवार मुजरा आहे. खूप सुंदर पद्धतीने ते आपण गीत लिहिलेलं आहे. गीत जेव्हा आपण ऐकतो अंगावरती शहारे जरूर येतात. त्या गाण्याचं भरपूर कौतुक पालघर जिल्ह्यामध्ये होत आहे आणि मी प्रेक्षकांना जरूर सांगेन की आमच्या लाडक्या काठे सरांनी हे गीत लिहिलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये काठे सरांचा यथोचित असा शुभ सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून गणेशजी बुंदे एक
चांगले क्रिकेटपटू या स्पर्धेमध्ये खेळले. आपल्या तामसाई गावाचा आभूषण आज पूर्णपणे डॅशिंग अँड डायनामिक अटायरमध्ये ते उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. योगेशजी पाटील एम्पूर सहकुटुंब सहपरिवार या VIP डायसवर आहेत, त्यांचं देखील स्वागत. त्यांच्या साथीने प्रशांत शिवराम गोवारी, बहिणाबाईंचं सर्व दुःख लपवून, घरातील सर्व दुःख लपवून एका काळजाच्या कप्प्या अगदी हृदयाच्या कप्प्यामध्ये ऋतवून साठवून या स्पर्धेला त्यांनी उभारलेलं आहे. धावांची संख्या आहे प्रोग्रेस कार्डवरती 17 या अंकावर. प्रशांत शिवराम गोवारे यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. चांगले मित्र त्यांना मिळाले. सचिन पडवळे असतील, त्यानंतर अविनाश राजू पवार असतील, सचिन भोईर असतील, संपूर्ण वीर धरतीपुत्र समूह असेल. त्यांनी त्यांना दुःखाच्या काळामध्ये प्रचंड सावरलं आणि दुःख एका हृदयाच्या कप्प्यामध्ये लपवून त्यांनी मात्र STMPL ला सुरू ठेवलंय सदोदितपणे या नव्या हंगामामध्ये. आमच्या अगदी बाजूने डाव्या साईडला ते देखील विराजमान आहेत. विराज दारवी सद्यस्थितीमध्ये VIP डायसवर या स्पर्धेची आखीव रेखीव बांधणी करण्यामध्ये त्यांचा देखील हातखंडा राहिलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका आहे पराग दांडवाच्या बॅटमधून. सेकंडचं कॉल होता आणि डबलचं रोटेशन सक्सेसफुली इन्स्टॉल होत असताना आपण पाहू शकाल. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. गोलंदाजी किफायतशीर तर होत आहे. पराग दानवा एका बाजूने खिंड लढवित आहेत, त्यांच्या साथीने अस्मित सुतार जो फॉर्मच्या शोधामध्ये आहे. बडे मंच पे बडा पंच मारेल किंवा नाही, अस्मित सुतार हे आज बघण्यासारखं आहे. मोठ्या सामन्यांचा तो खेळाडू आहे. बघूयात या एलिमिनेटरच्या मॅच मध्ये किती मदत करतोय आई गावदेवी शिलशेत या संघाची. अजितचा पुढील बॉल लॉफ्टेड स्ट्रोक आहे ऑन साइडला. पराग दानवाच्या बॅट मधून चेंडू सरळ निघून येतोय. प्रशांत शिवराम गोवारी अध्यक्षांच्या स्वागतासाठी षटकार 6. पालघर जिल्ह्यामध्ये मनोर गावामध्ये लीग क्रिकेटची गाजू लागली. पालघर जिल्ह्यामध्ये मनोर गावामध्ये लीग क्रिकेटची गाजू लागली. अजितचा पुढील बॉल पराग दानवा यांच्या बॅट मधून तुंग षटकार आपण पाहिला. येथे कॉलिंगचा अभाव होता. येस नो अँड वेट या 3 शब्दांचा उच्चार प्रॉपर झाला नाही. अस्मित सुतार करिता सध्या कठीण काळ सुरू आहे. एलिमिनेटरच्या सामन्यामध्ये तो देखील स्वस्तात बाद झालाय. घेऊयात एक छोटासा ब्रेक, येऊयात मॅच. प्रीमियर लीग, आदिवासी प्रीमियर लीग, आपली आदिवासी प्रीमियर लीग. कशी मेहनत करून कॅप्टन साऱ्या टीमची शान राखतो. जोशात येऊन आमचा बॅट्समन चेंडू आर पार करतो. धन्यवाद. आदरणीय अंबादास देवकर या ठिकाणी उपस्थित झालेल्या सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आदिवासी मनोर प्रीमियर लीग पालघर जिल्ह्यातील सन्मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये जेथे 75 गावे एकत्रित एकसूत्रात गुंफलेले आहेत. क्रिकेट एक प्रयोजन, नवीन नवोदित खेळाडूंना घडवणं आणि आदिवासी समाजाला एकत्रित करणं हा वास्तविक उद्देश डोळ्यांसमोर तरळला गेलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. नव्याने फलंदाज झालेले आहेत मिस्टर राहुल सुतार. बोरांडे या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. खूप चांगला ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख. अजितचा पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. डेलिकेटली टच केलाय. स्वतःचा अकाउंट ओपन करतो या सिंगलच्या सहाय्याने. 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. फलकावरती ॲक्युरेट 27 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये सजलेले आहेत. जोपर्यंत वेळ मिळाला आपण स्वागत सन्मान परिपूर्ण करूयात. आदरणीय रमेशजी रावते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आदरणीय राजेशजी हाडळ साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते रमेश रावते सरांना सन्मानित करायचं आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना आई गावदेवी शिलशेत या संघाची स्थिती आपण पाहतोय. या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी आदरणीय रमेश रावते साहेब आवर्जून उपस्थित झालेले आहेत. या रावते सर, आपण कॅमेरा समोर यावं. सुंदर चलचित्र चित्रित केली जातील. विश नेटवर्क पालघर जिल्ह्यामधील एक अग्रमानांकित असं हे ब्रॉडकास्टिंग युट्यूबच्या विश्वातील मेरुमणी आणि मुकुटमणी ही भूमिका अदा करत असताना विश नेटवर्कला आपण पाहतोय. रमेशजी रावते सरांकरिता एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे
आणि आयोजकांच्या निमंत्रणास मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत राजेशजी हाडळ सरांच्या शुभ हस्ते आपण सन्मान वितरित करतोय. सहर्ष स्वागत आहे. चौथ्या षटकाला सुरुवात झालाय. उगम जाधव यांना आपण पाहतोय. उगम जाधव STMPL ची उत्क्रांती म्हणून त्याची ओळख आहे. वसरोळी या गावातून बिलॉंग करणारा एक युवा खेळाडू. लॉंग ऑन झोन मध्ये थोडी जरी चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून लगेच सिंगल मधून डबलचं रोटेशन आपण पाहतोय. पराग धनवा यांनी खूप चांगली बॅटिंग केली एलिमिनेटरच्या मॅच मध्ये. पूर्णपणे संयम आणि आक्रमकता या दोन गोष्टींचा मिलाफ ती गुंफण पाहायला मिळते पराग धनवाच्या या इनिंग मध्ये. सुपर बॅटिंग. मासवण गावातून बिलॉंग करणारा एक खूप चांगला खेळाडू. त्याचा स्वभाव देखील कमालीचा आहे. गुणलेखक असतील, समालोचक असतील, अंपायर्स असतील, युट्यूब ब्रॉडकास्टर असतील, सर्वांसमवेत पराग धनवा यांचे संबंध खूप जवळचे आहेत. उदारमतवादी युवा म्हणून पराग धनवाची ओळख सध्या नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू टप्पा पडल्यानंतर नैसर्गिक उसळी घेऊन निघून जातोय अविनाश राजू पवार यांच्या सुरक्षित उंजळीमध्ये. यष्टीरक्षक त्या ठिकाणी आपली भूमिका चोखपणे पार पडतायत. डॉट बॉल आलाय. दोन फलंदाजांमध्ये हलकीशी चर्चा होते. राहुल सुतार आणि पराग दानवा कशा रीतीने आपल्याला फलंदाजी करावी लागेल एलिमिनेटरच्या मॅच मध्ये जेणेकरून स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत राहील. डू ऑर डाय, करो या मरो, जिंकू किंवा मरू असा सामना आहे. फटका फसलाय आणि झेल देखील सुटला. ही खूप मोठी चुकी केलेली आहे क्षेत्ररक्षकाने. पिंटू बोरेने आधी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, परंतु एलिमिनेटरच्या सामन्यामध्ये राहुल सुतारला त्याने जीवनदान दिलंय. आता हे जीवनदान किती महागडं ठरेल ते येणारा काळ दर्शवेल. काळाच्या पडद्याआड नक्की काय सोनेरी सत्य दडलंय ते बघण्यासारखं आहे. राहुल सुतारला नशिबाची साथ मिळाली क्रिकेटमध्ये. 99% मेहनत आणि 1% नशिबाचा तो या ठिकाणी राहुल सुतार यांच्या बाजूने बघायला मिळाला. उगमचा पुढील बॉल. येथे फटका फसलेला आहे. शॉर्ट लेग मध्ये चांगला झेल सुजित बसवतने परिपूर्ण केलाय. पराग दानवा तंबूच्या आश्रयाला परतू लागलेले आहेत. आणखीन एक झटका लागतोय आई गावदेवी शेलशे त्या टीमला. घेऊयात एक छोटासा ब्रेक. येऊयात मॅच मध्ये. नाद बॉलरचा करायचा नाही, भल्या भल्यांचा दांडा उडवतो. 101 प्लेयर टीमचा जीव तोडून फिल्डिंग करतो. पब्लिक गर्दीने मैदानावरती, पब्लिक गर्दीने मैदानावरती मॅच बघाया जमू लागली. आदिवासी प्रीमियर लीग आपली, आदिवासी प्रीमियर लीग, आदिवासी प्रीमियर लीग आपली, आदिवासी प्रीमियर लीग. चौकी 5व्या क्रमांकावर राहुल वायडा आलेले आहेत फलंदाजी करण्याकरिता. उगम जाधव षटकातील पुढील बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर दी विकेट टॅप केलेला. पिंटू पुढे सरसावलाय. सिंगलचं रोटेशन झालेलं आहे. अधिकृत स्वरूपामध्ये आतापर्यंत 4 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय आणि फलकावर 31 धाबा परिपूर्ण झालेला आहे. थोडासा वेळ मिळालाय. तत्पूर्वी आपण स्वागत सन्मान परिपूर्ण करून घेऊयात. काठेसर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय हे स्वागत सन्मान परिपूर्ण करण्याकरिता आदरणीय विराज दारवे आपण आपल्या शुभ हस्ते काठेसरांना सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेचं जे सुश्राव्य असं संगीत आपण ऐकतोय ती काव्य रचना आपल्या हातांनी आणि आपल्या प्रतिभेने, आपल्या कसब कला कौशल्याने, नैपुण्याने सजवणारे कवी आपल्याला पाहायला मिळतात. काठेसर यांचा सुनियोजित असा सन्मान आपण करतोय विश नेटवर्कच्या माध्यमातून. काठेसर जरा समोर या, कारण आपला जो कॅमेरा आहे त्याच्या समोर एक स्तंभ आहे, त्यामुळे प्रॉपर कव्हर अप होत नाहीये. विराजी तारवी यांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे काठेसरांकरिता. प्रतिभा संपन्न असं हे व्यक्तिमत्व आहे. आपलं शब्द वैभव योग्य ठिकाणी ते वापरतायत आणि या दर्जेदार असं गीत त्यांनी लिहिलेलं आहे STMPL या स्पर्धेकरिता. काठेसर आपल्या कार्याला सलाम. खूप सुंदर पद्धतीने आपण ते गीत लिहिलेलं आहे आणि प्रेक्षकांसाठी होळीला उशीर परंतु होळी आधीच पुरणाची पोळी
ती अवीट चव प्रदान करणारं गीत आम्ही ऐकतोय मागील काही दिवसांपासून. काटे सरांना वंदन आहे. वळत मॅचच्या दिशेने सुजित बसवत आलेले आहेत. या वेळेला जर आपण पाहिलं तर जबरदस्त हा स्लो यॉर्कर होता. निरंजन घरात त्यांची थोडीशी आठवण आली. चेंडूमध्ये जास्त गती नव्हती परंतु टप्पा अचूक होता आणि फलंदाज थोडेसे उशिरा झाले स्ट्रोक मेकिंग मध्ये. आणखीन एक झटका लागलेला आहे. राहुल वायडा बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. आदिवासी प्रीमियर लीगचा प्रशांत गोवारे आहे अध्यक्ष. मुकेश गोवारे, ईश्वर बरड आहेत लीगचे उपाध्यक्ष. अविनाश पवार, अजय दाभाडे सचिन पदाचे दावेदार. सचिन पडवले, हेमन गोवारे आहेत लीगचे खजिनदार. अशी मनोरच्या मैदानावरती STMPL फेमस झाली. आदिवासी प्रीमियर लीग आपली, आदिवासी प्रीमियर लीग, आदिवासी प्रीमियर लीग आपली, आदिवासी प्रीमियर लीग. धन्यवाद. वेलकम बॅक. एलिमिनेटर आपण पाहतोय सद्यस्थितीमध्ये इन ऍक्शन मध्ये सुजित बसवत यांनी आपल्या षटकाची खूप चांगली सुरुवात केलाय. थर्टी 31 धावा. फुलकावर परिपूर्ण आहेत. 31 ऑक्टोबर 1895 जन्मदिवस आहे CK नायडू. भारताने जेव्हा पहिला कसोटी सामना खेळला होता 25 जून 1932 मध्ये, त्या पहिल्या कसोटी सामन्याचे भारतीय कसोटी संघाचे वहिले कर्णधार कोट्टारी कणकय्या नायडू. त्यांची आठवण करून देणारा आकडा सध्या फलकावर उलटॉस दिलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहेत. क्षेत्ररक्षण हा चिंतेचा विषय आहे. 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी संघाकरिता क्षेत्ररक्षण हवं तसं होत नाहीये. थोडीशी घाई करतायत. आतापर्यंत खराब क्षेत्ररक्षणामुळे 4 ते 5 एक्स्ट्रा धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. सुधारणा करावी लागेल. सुजित बसवत षटकातील तिसरा बॉल घेऊन लॉंग रनअप आहे. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला फटका आपण पाहतोय. 2 धावा तर पळून परिपूर्ण करण्यात आलेल्या आहेत. सनी गिराणेला आपण पाहतोय. चांगला फलंदाज आहे. षटकार चौकार खेचण्याची अभूतपूर्व क्षमता त्याच्यामध्ये दडलेली आहे. आपल्या सुप्त गुणांना पुन्हा एकदा प्रकट करावं लागेल, प्रदर्शित करावं लागेल. शगुन डेव्हलपर मनोरच्या या मैदानामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांसमोर स्वतःच्या ॲबिलिटी दर्शवणं गरजेचं आहे सनी गिराणेकरिता. खूप चांगला बॉल आहे. अप्रतिम गोलंदाजीचं हे पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगल्या आत्मविश्वासाने खेळतोय. कॉन्फिडन्स लेवल हाय ठेवलेले आहे. अजित पाणेरा यांनी सांगितलं इंटरव्ह्यू मध्ये की आम्ही कुठल्याही प्रकारचं दडपण घेणार नाही आहोत, प्रेशर घेणार नाही आहोत. संघाचा आयकॉन जेव्हा अशा प्रकारे वक्तव्य करतो उर्वरित 10 खेळाडूंमध्ये सकारात्मक ऊर्जेचं अभिसरण होत असतं. सद्यस्थितीमध्ये अविनाश पवार आपला भरपूर अनुभव त्या ठिकाणी यश शेअर करतात. हे गरजेचं आहे. हे फार आवश्यक असतं. कारण क्रिकेटचा सामना जिंकणं कुणा एका खेळाडूचं काम नाहीये. ते एक मोठी प्रोसेस असते. 11च्या 11 खेळाडूंनी एक सूत्रात गुंफून जाणं फार आवश्यक आहे. सुजित बसवत वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट लॉंग रनअपच्या माध्यमातून लाऊड अपील. तर राहुल सुतारला सूर काय सापडत नाहीये एलिमिनेटरच्या मॅच मध्ये. तो शांत राहिलाय. आतापर्यंत राहुल सुतारचा स्ट्राईक रेट जर आपण पाहिला तर ॲक्युरेट 6 चेंडू त्याने फेस केलेला आहे आणि 4च धावा करण्यामध्ये तो यशस्वी ठरलाय. परंतु कधी कधी वादळ येण्याआधी देखील भरपूर शांतता ही प्रगल्भ स्वरूपामध्ये आपण अनुभवतो. तसं काहीसं राहुलच्या बाबतीत होईल किंवा नाही हा यक्ष प्रश्न सध्याच्या स्थितीला उभा राहिलाय. लॉफ्ट केलाय वायडिश लॉंगॉनच्या वरून बोरांडे गावचा ब्रँड राहुल सुतारच्या बॅट मधून एक टोले जंग षटकार. आसमानी टोला 6. या लीगला आधार आमचे आमदार विलास तरे साहेब. किशोर दादा 1 मिनिट थांबवतोय. आदरणीय
अंबादास देवकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेन आदरणीय विराजजी तरवे आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचं आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व या स्पर्धेकरिता सन्माननीय विशेष अतिथी म्हणून अंबादास देवकर आपलं मनापासून स्वागत आहे. सर समोर या, कारण जो स्तंभ आहे त्या स्तंभामुळे विश नेटवर्क प्रॉपरली कव्हर अप करू शकणार नाही. धावांची टोटल आहे फलकावर 42-42 धावा, 4-5 षटकांचा खेळ इथून जो आहे परिपूर्ण झालेला आहे. विराजी तरवे यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल अंबादास देवकर एक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत. मनोर परिसरामधील भरपूर स्पर्धा ते कव्हर अप करत असतात आणि खूप चांगले रील्स इंस्टाग्रामच्या माध्यमातून इंस्टाग्राम सोशल हँडलवरती समाज प्रबोधनाचे काही रील्स देखील अंबादास देवकर अपलोड करत असतात. डॅशिंग डायनामिक अँड हँडसम पर्सनॅलिटी या मनोर विभागाच्या माध्यमातून स्वभावाने देखील खूप चांगलं आणि गोड व्यक्तिमत्व आहे. सध्या सन्माननीय विशेष अतिथी म्हणून आमच्या मुख्य VIP डायसवरती ते विराजित झालेले आहेत. त्यांचं मनापासून आहे स्वागत. आपण वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे पहिलं सत्र सुरू आहे. राहुल सुतारने शेवटच्या चेंडूवरती एक दिमाखदार आणि कणखर षटकार खेचून षटकाला फिनिश केलं होतं. आकाश वेडगाचा पहिला बॉल फुलटॉस आहे वायडिश लॉंगॉनच्या दिशेने. सजवलेला फटका खूप सुंदर जल परिपूर्ण करण्यात आलेला आहे आपल्या संघाकरिता. सतीश मोर यांच्या माध्यमातून गुड कॅच ऑफ क्वालिटी कॉल. विष्णू कडव कमलाकर दलवी करतात मुलाचे सहकार्य. महेंद्र गुवारी जैवन गरुडा विजय टोकरेचा हात भारे. क्रिकेटच्या महासंग्रामाची जोशात मॅच रंगली. आदिवासी प्रीमियर लीग मनोर गावात फेमस. धन्यवाद सचिनजी पडबळे, स्पर्धेचे खजिनदार आपल्या चिमुकली समवेत. कन्या रत्न, पहिली बेटी, धनाची पेटी. आणि या स्थितीमध्ये आपण त्यांना पाहू शकाल या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेत असताना आदरणीय सन्माननीय रुपेशजी गरते सरांचा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपण यावं, सन्मानाने व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं ही विनंती आहे. STMPLच्या संपूर्ण संयोजन समितीच्या वतीने मनोर परिसरातील जॉन्टी रोड्स या टोपण नावाने त्यांना ओळखलं जातं. क्रिकेटमधील भरपूर उन्हाळे, पावसाळे, हिवाळे ज्यांनी पाहिलेले आहेत आणि या मनोर विभागाचं नाव पालघर क्रिकेटच्या नकाशावर ज्यांनी झळकवून दाखवलं असे एक लेजंडरी प्लेयर रुपेशजी गरत, आपलं मनापासून स्वागत आहे. STMPLच्या या ग्रँड फिनाले डे मध्ये महाअंतिम दिवस आहे. पुन्हा एकदा कॉलिंगचा अभाव, परंतु फेकी खराब झाली. काही केल्या क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होत नाहीये. 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी या टीम कडून काही एक्स्ट्रा थ्रो आपण पाहतोय. या गोष्टीमध्ये नितांत सुधारण्याची आवश्यकता आहे, कारण आता तुम्ही बक्षीसपात्र फेरीकडे वाटचाल करू लागलेला आहात. राहुल सुतार या सत्रामध्ये हवी तशी फलंदाजी करू शकले नाही. खूप सुंदर जल परिपूर्ण करण्यात आलाय सुजित बसवत यांच्या माध्यमातून. गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद. पहिल्या सत्रातील शेवटचं षटक आहे, जिथे चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. आकाश वेडगा पहिल्या चेंडूवरती विकेट अर्जित केली, त्यानंतर सिंगलच दिलेलं आहे. सुपर मॅच, अतिशय दर्जेदारी लढत आहे, जिथे दोन्ही संघांचा कस लागलाय. धावचीच्या स्वरूपामध्ये खूप सुंदर यष्टीरक्षण करण्यात आलं अविनाश राजे पवार यांच्या माध्यमातून. स्लॉग ओव्हर मध्ये हाणामारीच्या षटकामध्ये एक युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच
मिस्टर आकाश वेडगा यांच्या माध्यमातून कमालीचं प्रदर्शन सुरू आहे. सुपर क्रिकेट अनुभवाला मिळाला. 6च्या 6 षटकांचा खेळ जो आहे तो यथोचित स्वरूपामध्ये परिपूर्ण झालेला आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 44 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. बघा हाफ मॅच समरीमध्ये ज्या काही हायलाइट्स आहेत, अजित पाणेरा पहिल्या षटकामध्ये आले, केवळ 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर उगम जाधव आले, 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर अजित पाणेरा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना महत्त्वपूर्ण एक मोहरा त्यांनी गारद केला. उगम जाधव वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या. सुजित बसवत 5व्या षटकामध्ये 11 धावा दिल्या आणि या आकाश वेडगा याने शेवटच्या षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च केली आणि या महत्त्वपूर्ण 2 मोहरे टिपले. दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण आपल्या संघासाठी करून आता 44 धावांचं टार्गेट चेस करण्याकरिता ते सुसज्ज आहेत. जर प्रतिस्पर्धी संघ आपल्याला 43 पर्यंत थांबवू शकतोय तर आपण देखील त्यांना का थांबवू नये या मानसिकतेने उतरावं लागेल ऐक अवधवी शिलशे त्या टीमला, कारण येथून पुढे मात्र संधी मिळणार नाहीये. जिंकावं तर लागेल. चला यानंतर होणारा जो सामना आहे त्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून देत आहोत. व्हेरी नेक्स्ट मॅच तरे ग्रुप वर्सेस गुरोडा किंग 11. एलिमिनेटर 2 आपण पाहणार आहोत. यानंतर तरे ग्रुप वर्सेस गुरोडा किंग 11 दोन्ही संघांचे आयकॉन आपण या अथवा कर्णधार नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता एलिमिनेटर 2 चा सामना या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गुरोडा किंग 11 विपक्ष तरे ग्रुप. लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. या स्पर्धेकरिता आपण पाहू शकाल तब्बल 50,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य सौजन्य करण्यात आलेलं आहे तरे ग्रुपच्या वतीने. त्यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. खूप खूप धन्यवाद. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा आकर्षक करंडक सौजन्य करण्यात आलेला आहे. आदरणीय विष्णू कडव साहेब, माजी समाज कल्याण सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य, दुर्वेस गावातील अनमोल रत्न. त्यानंतर स्वर्गीय रघुनाथ कान्हा पाडोसा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय विलास रघुनाथ पाडोसा यांच्याकडून मालिकावीर खेळाडूकरिता आकर्षक करंडक सौजन्य. आदरणीय दीपक बबन तुमाडा पोचाडे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजाकरिता आकर्षक करंडक सौजन्य. आदरणीय सुनील हरिश्चंद्र वजे साखरे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजाकरिता आकर्षक करंडक सौजन्य. स्वर्गीय गणेश मधुकर गोवारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय विनोद मधुकर गोवारी यांच्याकडून बेस्ट फिल्डर करिता आकर्षक करंडक सौजन्य. स्वर्गीय विशाखा विलास पाडोसा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी यांच्याकडून प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूकरिता आकर्षक स्वरूपातील ट्रॉफी सौजन्य. माही कन्स्ट्रक्शनच्या वतीने टॉस का बॉस सौजन्य करण्यात आलेला आहे. त्यांचे देखील मनापासून आभार. आदरणीय विक्रम विनोद पराड औंढाणी यांच्याकडून 11,000 रुपये सौजन्य. आदरणीय महेश तांबडा वाडा खडकोना यांच्याकडून 2,000 रुपये सौजन्य. आदरणीय मधुकर धापशा अंबाण 1100 रुपये. आदरणीय शालीनबाई बुपेरे 5,000 रुपये. आदरणीय पापू राऊत 3,000 रुपये. आदरणीय गीता संजय धापशी विद्यमान सरपंच महोदया यांच्याकडून प्लेअर ऑफ द सिरीजची बायसिकल सौजन्य. आदरणीय किरण पाटील दुर्वेस 1,000 रुपये. आदरणीय योगेश किणी पोट यांच्याकडून बेस्ट फिल्डर करिता आकर्षक शूज सौजन्य. महेश बुकले यांच्याकडून 2,000 रुपये. माजी पंचायत समिती सभापती रंजनाताई म्हस्कर यांच्याकडून स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू सौजन्य. आदरणीय प्रकाश वेडगा साहेब यांच्याकडून 2,000 रुपये. आदरणीय सुरेशजी वरखंडा पोळे 1,000 रुपये. आदरणीय नारायण सौरा नांदगाव 5,000 रुपये. आदरणीय काळूरामजी भोईर वसरोळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांच्याकडून 2,000 रुपये. आदरणीय शैलेश वेडगा विद्यमान उपसरपंच किराड ग्रामपंचायत यांच्याकडून 2,100 रुपये सौजन्य. आदरणीय संतोष खांडेकर 1,000 रुपये. आदरणीय मिलिंद तरे साहेब 2,222 रुपये. आदरणीय कृष्णा जाधव सरपंच महोदय सातेवली 2,000 रुपये. आदरणीय महेश पाटील साहेब हालोली 1,000 रुपये. आदरणीय गजानन पाटील साहेब 5,000 रुपये. आदरणीय रवी गणेशकर साहेब ग्रामपंचायत सदस्य टेन टाकवहाळ सावरखंड ग्रुप ग्रामपंचायत यांच्याकडून तब्बल 11,000 रुपये.
आदरणीय सदू गणेशकर यांच्याकडून 5,550 रुपये. आदरणीय कुणाल पाटील साहेब उपसरपंच केव शिलशेत ग्रामपंचायत 2100 रुपये. आणि आदरणीय प्रसाद गोपीनाथ भोईर दुकटन गावचे माजी सरपंच यांच्याकडून 2100 रुपये सौजन्य. सर्व दात्यांचे आभार आभार आभार. वळत मॅचच्या दिशेने बॉलर तयार. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने सजवलेला फटका विजय बसवत. बसरोळी गावातील अत्यंत अनुभवी क्रिकेटपटू म्हणून ज्याची ओळख आहे आणि त्याच्या बॅट मधून एक देखणा फटका आलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट जर आपण पाहिलं तर 44 धावांचं आहे. अंथरूण पाहून पाय पसरावे लागतील कारण धावा हव्या तशा झालेल्या नाही आहेत. जेव्हा आपल्या बँकमध्ये बॅलन्स कमी असतो एक एक पैसा खर्च करताना विचार करावा लागतो. या मॅच मध्ये आई गावदेवी शिलसेत संघाला खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स घेत राहावं लागेल निरंतर. जास्त गत्यंतर नाहीये. फुटोस्वर मधील चेंडू आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. झेल परिपूर्ण या गोष्टीमधलं सातत्य राखावं लागेल जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल. न हरता न थांबता न थकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशिबाला सुद्धा हार मानावी लागते. आयुष्यामध्ये तुम्ही कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये जा, कष्टाला पर्याय नाहीये. परंतु तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. आई गावदेवी शिलशेत संघ आता लढायचंय, घडायचंय, नडायचंय, जिंकायचंय. प्रतिस्पर्धी संघाने आपल्याला 43 वरती थांबवलंय. आपण 42 वरती का थांबवू नये ही ज्वलंत मानसिकता दाखवण्याची वेळ निघून आलंय. आदरणीय सन्माननीय भावनाताई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो या स्वागत सन्मानाकरिता स्पर्धेच्या वतीने विराजजी तर्वे आपण आपल्या शुभ हस्ते ताईंना सन्मानित करायचं. बहुमूल्य असा वेळ आपल्या स्पर्धेसाठी देत आहेत. नारी शक्तीला सलाम आहे. सशक्त स्त्री म्हणजेच मांगल्य, स्त्री म्हणजेच वात्सल्य, स्त्री म्हणजेच वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व. या रणरागिणीला मानाचा त्रिवार मुजरा आदरणीय भावनाताई पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. सहर्ष हार्दिक स्वागत आहे STMPL मध्ये. एंबूर या गावातून आज मात्र STMPL करता त्या हजेरी लावतात. स्त्री वर्ग मागे नाही क्रिकेटमध्ये 2025 मध्ये आपण पाहिलं असेल. जबरदस्त भारतीय महिलांनी वुमन्स क्रिकेटने आंतरराष्ट्रीय विश्वकरंडक आपल्या नावावरती केला. खूप चांगला चेंडू आहे. शॉर्ट पॉइंट परिकक्षामध्ये सजवण्यात आलेला आहे आणि या तेथून सिंगल परिपूर्ण केली जाते. राहुल सुतारला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर. नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण करणार आहोत. या षटकानंतर लगेचच दोन संघांमध्ये तरे ग्रुप वर्सेस गुरोडा किंग 11 असे दोन बलाढ्य मातब्बर दिग्गज खेळाडूंनी शृंगारलेले संघ एकमेकांच्या विरोधामध्ये व्हेरी नेक्स्ट मॅच मध्ये पावलांचा वापर केलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये परंतु सेफ स्ट्रोक आहे. साइड स्क्रीनच्या दिशेने निघून जाणारा चेंडू अस्मित सुतार त्या ठिकाणी चेंडूचा मागोवा घेत आहेत. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी धावसंख्येचा ग्राफ हलकासा उंचावलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या अंकावर. विजयासाठी अजून देखील 35 करायचे आहेत. 30 चेंडूंचा खेळ षटक. चला आपण नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करूया दोन संघांमध्ये. आदरणीय सूरज जाधव आपण यावं आपल्या शुभ हस्ते. नाणेफेकीची प्रक्रिया या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एटर 2 हा देखील सामना डू ऑर डाय असणार आहे. जो संघ जिंकणार तो बक्षीस पात्र फेरीकडे वाटचाल करेल. जो संघ पराभूत होईल तो स्पर्धेच्या बाहेर. आदरणीय सूरज जाधव यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण केली जाते. आमचे साथी समालोचक रायसल या विभागातून बिलॉंग करणार आहे दर्जेदार व्यक्तिमत्व. छप्पाचा उच्चार आणि छप्पा नाणेफेकीची प्रक्रिया जर आपण पाहिली तर आपल्या बाजूने झुकवलेल्या तर एक रुपया संघाने सूरज आपण सन्मानाने व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटायचा आहे. पंकज टॉस जिंकलाय. प्रथम काय निर्णय घेणार? प्रथम क्षेत्ररक्षण डू ऑर डाय आहे. थोडंसं दूर आहे कारण
जे साऊंड्स आहेत ते आपल्या अगदी जवळ आहेत आणि त्यामुळे कर्ण कर्कश तो आवाज येतोय. प्रथम क्षेत्ररक्षण, काय वाटतंय, डू ऑर डाय अशी सिच्युएशन असल्यानंतर काय स्ट्रॅटेजी असेल आणि कशा रीतीने प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार? प्रेशर घेणार आहेस किंवा नाही या मॅच मध्ये? प्रेशर तर नाही घेणार, पूर्ण 100% देण्याचाच प्रयत्न करू. इतिहास साक्षीदार आहे. 2 वर्षांपूर्वी तुम्ही चॅम्पियन्स ठरले होते. येथे एलिमिनेटर खेळायचा आहे. संघासाठी काय संदेश आहे? सर्व प्लेअरनी आपलं 100% देण्याचा प्रयत्न करा. आपण जिंकू किंवा हारू हे माहिती नाही, पण 100% देण्याचा प्रयत्न करा. नक्कीच, प्रयत्नांती परमेश्वर. नितेश दरे यांची भूमिका कशी आहे डगआउट मध्ये असो किंवा मैदानामध्ये असो? कुठल्याही खेळाडू प्रेशराईज करत नाही. खूप चांगली आणि खूप व्यक्तिमत्व आहे त्यांच्यामध्ये. पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर लीग स्पर्धा आयोजित नियोजित केल्या जातात. त्या यादीमध्ये STMPL बद्दल तुझे 2 शब्द. खूप मोठी स्पर्धा आहे आणि आम्हा आदिवासी बांधवांना खूप मोठं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलंय. मी कमिटीचं खूप आभार व्यक्त करेन. पंकज आपल्या खेळासाठी आहेत शुभेच्छा. दुसऱ्या बाजूने ऋषी तरे ब्रँड ऑफ भोपोले आमच्या समवेत जोडले जात आहेत. ऋषी, आता प्रथम तुम्हाला बॅटिंग करायची आहे. काय वाटतं आयडियल स्कोअर? 60+ चालेल. 60+ पोहोचायचं आहे आणि त्यासाठी आज प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस आहेत? काही चेंजेस नाही, सेम टीम आहे. ॲज इट इज टीम तुम्ही खेळणार आहात. 60+ पोहोचण्याचा मानस आणि मनसुबा. किती एन्जॉय केलंस या स्पर्धेला? STMPL क्रिकेटमधील एक धुमस चक्री आहे. तो विक्रमगड तालुक्यातून येतोस, मनोरपर्यंत प्रवास करून या स्पर्धेचा एकंदरीत डोलारा तुला कसा वाटतोय? खूप छान वाटते, खूप मजा येते आणि आज नॉकआउट मॅचसाठी मी रेडी आहे आणि चॅम्पियन टीम आहे, तर चॅम्पियनसारखं आम्ही पण खेळणार आहे समोरच्या टीमसमोर. नक्कीच, ॲज अ आयकॉन, ॲज अ लीडर संघाला काय संदेश देशील? सगळ्यांनी एकत्र येऊन खेळा, बस एवढंच बोलणार. नक्कीच, क्राऊड वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने येतं. अगदी सकाळचं सत्र सुरू आहे आणि सकाळपासूनच प्रेक्षकांची संख्या वाढू लागले. या प्रेक्षकांचा आभार कसा व्यक्त करशील? खूप जास्त सपोर्ट आहे, आमच्या गावातले असो किंवा बाहेरचे पण असो, भरपूर सपोर्ट मिळतोय. खूप मजा येते खेळायला. नक्कीच, ऋषी आपल्या खेळासाठी देखील आहेत शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशा आहे, नाणेफेकीची प्रक्रिया आपल्या बाजूने झुकवले तेरे ग्रुप या संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा. आपण वळूयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. दोन षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. फलकावरती आपण पाहू शकताय 14 धावा. आता 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. मॅच बनू शकते, शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकते. या स्थितीला राहुल सुतार या आयकॉन खेळाडूला पूर्णपणे संघाकडून 100% समर्पण करून घ्यावं लागेल. आदरणीय राशिदभाई मुंबई, प्रशांत शिवराम गोवारे यांचे परम मित्र आहेत. न्यू AN ट्रेडर्सचे प्रोप्रायटर, जेथे GI शीट्स, प्रोफाईल शीट्स, पाटापट्टी, अँगल, MS एंड GI पाईप अशा विविध प्रकारच्या कार्यप्रणाली उपलब्ध आहेत. अशा आदरणीय सन्माननीय राशिदभाई न्यू AN ट्रेडर्सचे प्रोप्रायटर यांनी प्रशांत शिवराम गोवारे यांच्यावरती प्रेम दाखवून दिलेलं आहे. खरं तर ते येऊ शकले नाही बिझी शेड्यूलमुळे, परंतु तब्बल 5,000 रुपये या स्पर्धेसाठी ऑनलाईन स्वरूपामध्ये डिजिटली क्रेडिट केलेले आहेत आणि स्पर्धेसाठी प्रायोजकत्वाची भूमिका अदा केलेली आहे. आदरणीय सन्माननीय राशिदभाई मुंबई, आपले मनापासून आभार. खूप छान पद्धतीने स्पर्धेला सहकार्य करतात. आदरणीय सन्माननीय श्रीयुत सदू गणेशकर साहेब, आपणास विनंती आहे आपण सन्मानाने मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. टेन टाकवहाळ सावरखंड ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच महोदय आणि या स्पर्धेकरिता तब्बल 5,550 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी ज्यांनी सौजन्य केलेला आहे. आदरणीय सन्मान्य सदू गणेशकर साहेब, आपण आदराने सन्मानाने मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी ही विनंती आहे. वळत मॅचच्या दिशेने 16 धावा फलकावर राहुल सुतार, विपक्षामध्ये अविनाश राजू पवार. राहुलला ही मॅच बनवण्याकरिता
कलात्मकतेचा आविष्कार करून दाखवावा लागेल. काही यॉर्क लेनचे चेंडू प्रॉपर हाताळावे लागतील. स्लोवर वनचा किंग आहे. गती परिवर्तन करण्यामध्ये खूप माहिर आहे राहुल सुतार. अचानक एखादा क्विकर वन तो हाताळतो, त्यानंतर बॅक ऑफ द हँड स्लोवर वन. मध्यम गतीचे चेंडू देखील हाताळण्याची अभूतपूर्व कला त्याच्याकडे आहे. वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं सुयोग्य आणि यथोचित पृथक्करण ब्रँड ऑफ बोरांडे. राहुल सुतारच्या माध्यमातून यावेळेस मात्र पिक केलं अविनाश राजू यांनी. हलोली क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट अविनाश राजू पवार डिंगडॉंगच्या बॅटमधून षटकार 6. बावीस धावा कंप्लीट झालेल्या आहेत. अविनाश पवार खूप सुंदर फटका सजवला. स्लोवर वनला रीड केलं. हा क्विकर वन आहे. व्हेरिएशन तर करतोय, परंतु या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू स्लोवर वन रिलीज केलाय. तेथे अविनाश राजू पवार थोडेसे अलर्ट बघायला मिळाले. सावध, साक्षेपी, दक्ष आणि जागरूकतेची भूमिका अविनाश पवार यांनी अदा केली आणि प्रॉपर त्या स्लोवर वनला रीड करत असताना तो षटकार आला. रिक्वायर्ड रन रेटला थोडस खाली घेऊन येणारा फटका. वन्स अगेन लॉफ्ट केलाय वाईड इस्ट लॉंग ऑनच्या दिशेने. साखरे क्रिकेटचा भविष्य काळ, साखरे गावचा वंडर बॉय अजित पाणेरा सुपरस्टार आयकॉन आणि त्याच्या बॅट मधून हा षटकार आलाय. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते फलकावर. 29 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ समारोपाकडे वळालाय. विजयासाठी जर आपण पाहिलं केवळ 15 धावांची आवश्यकता आहे आणि 18 चेंडूंचा खेळ हा शिल्लक राहिलेला आहे. वीर धरतीपुत्र ग्रुप संपूर्ण दुकटन कमिटीच्या माध्यमातून आपण पाहू शकाल उत्कृष्ट फलंदाजाकरिता आकर्षक बॅट सौजन्य करण्यात आलेले आहे आणि उत्कृष्ट गोलंदाजाकरिता आकर्षक शूज. मनापासून आभार. धनेशजी दांडेकर गाव कमिटी अध्यक्ष आहेत. सचिन भोईर त्यांचे महत्वपूर्ण धारकरी आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप त्यांच्या वतीने हे औदार्य. चेंडू टप्पा पडल्यानंतर कट तर होणार. ऋषी परागची ते खासियत आहे, स्पेशालिटी आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 15 धावा केवळ म्हणून कदाचित चालणार नाही. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. महान अनिश्चिततेने शृंगारलेला हा खेळ आहे. कालच्या दिवसामध्ये 6 चेंडूंमध्ये 26 धावा चेस झाल्या होत्या. डिफेंड देखील होऊ शकतात. चांगला खेळ करणं गरजेचं आहे. डीपमध्ये राहुल सुतार यांचं खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सिंगलचं रोटेशन त्या ठिकाणी फलंदाज परिपूर्ण करतायत. एक धाव येत आहे. ऋषी परागने जी कामगिरी केली होती या स्पर्धेमध्ये 12 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव आणि 4 विकेट, त्याची पुनरावृत्ती करण्याची ही खरी वेळ आहे. कारण येथे ते पुनरावृत्ती नाही झाली तर स्पर्धेमधून बाहेर जाऊ शकतात. ऋषीला तो खेळ करावा लागेल. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला रीड केलाय. रॅम शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या अगदी सेंटरवरून चेंडू निघून जात आहे. कृष्णा लक्ष्मण सातपुते यांची प्रॉपर आठवण करून देत असताना बैठक शॉट खेळलेत. सुपर बॅटिंग अजित पाणेराच्या बॅट मधून मोठा चेंडू सीमा रेषा पार. षटकार 36 धावा परिपूर्ण. एलिमिनेटर 1चा सामना मात्र आता एक तर्फी बघायला मिळतोय, जिथे 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी संघ पूर्णपणे उजवा पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पावलांचा खूप चांगला वापर केलाय. टिप मध्ये चेंडू निघून आलाय. स्वीपर कव्हर झोन मध्ये सिंगल इझिली डन केली जात आहे. किरण बसवत आणि या लोकेश बसवत दोन्हीही संघ मालकांचा आनंद द्विगुणित करणारे हे क्षण आहेत. वाकडी वसरोळीवरून बिलॉंग करणारे हे दोन्ही सुपरस्टार क्रिकेटर संघ मालकाच्या भूमिकेमध्ये प्रत्येक वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये संघ मालकी ते स्वीकारतात आणि त्यांचा संघ मात्र आता बक्षीसपात्र फेरीकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. अविनाश राजू पवार एक जबाबदार खेळी साकारतायत त्या मॅच मध्ये. खूप चांगला संयम आणि तेवढीच चांगली आक्रमकता. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने धावफलक तब्बल जाऊन पोहोचलाय. स्कोर्स आर लेवल. ओनली 1 रन रिक्वायर्ड टू विन. पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारलेली आहे अविनाश पवार यांनी. तेवढीच चांगली साथ मिळाली अजित पाणेराकडून.
ऑन साइडला फटका खूप सुंदर आहे आणि येथून जर आपण पाहिलं तर स्वप्न भंगलेलं आहे. आई गावदेवी शिलशेत संघाचा प्रवास यंदाच्या हंगामासाठी संपन्न होतोय. तर दुसऱ्या बाजूने 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी बक्षीस पात्र फेरीच्या दिशेने त्यांची रोचक आणि रोमांचक अशी वाटचाल आपण पाहतोय. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन जरूर करावं. आदरणीय विलासजी घाटाळ साहेब, आपण संघ मालकी स्वीकारलेत. या स्पर्धेमध्ये खूप चांगले योगदान आपण आपलं राहिलं त्याबद्दल STMPL कमिटीच्या वतीने आपले हात जोडून आम्ही आभार व्यक्त करतोय. सर्व खेळाडू आपण खचून जाऊ नका. आई गावदेवी शिलशेत आपण खूप चांगला खेळ खेळलात. प्लेऑफ्स पर्यंत आपण निघून आले होते. मागील 4 दिवसांची अफाट आणि अथक मेहनत आपली फळाला आली आणि STMPLच्या या 9व्या सीझन मध्ये प्लेऑफ्स पर्यंत आपण वाटचाल करू शकलात. त्याबद्दल आपलं मनापासून कौतुक आणि शब्दफुलांनी हार्दिक हार्दिक अभिनंदन. 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेले आहे, त्यांचं अभिनंदन. वळणार आहोत आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे. सामना वीर एलिमिनेटरच्या या मॅच मध्ये मिस्टर अजित पानेरा सुपरस्टार आयकॉन 2 षटकांमध्ये 17 धावा खर्च करून 2 विकेट्स आणि फलंदाजीमध्ये 6 चेंडूंमध्ये 16 धावा विस्फोटक स्वरूपामध्ये. साखरे क्रिकेटमधील एक डायमंड अजित पानेरा, आपण यावं आणि सन्मानाने हा पुरस्कार स्वीकारावा. सुपरस्टार